हिरासत में लिया और किस तरीके से ये घटनाओं को अंजाम दिया जाता था। ये जो है इस ये ऐसी कार्रवाई जिसमें हुक्के में लिक्विड्स यूज होते हैं, उसमें जो चारकोल यूज होता है वो ई सिगरेट्स हैं या फिर बाकी के जो केमिकल्स हैं, ये सब के ऊपर कल हमने एक बड़ी कार्रवाई की है जिसमें लगभग हमारा 150 से करीब अमलदार थे, स्टाफ था और लगभग 25 हमारे इसमें अधिकारी थे और 16 जगह पे ये कार्रवाई की गई है। 2 गोडाउन्स भी जिसमें बड़ी मात्रा में ये केमिकल्स और ई सिगरेट्स मिली हैं जो कि इलीगल है और ये यहाँ पर कैसे पहुंची ये भी लिंक हमको मिला है क्योंकि इसमें लगभग हम 1-1.5 महीने से इस पर कार्रवाई कर रहे थे और लगभग 26 आरोपी इसमें अभी तक हमारे ताबे में हैं और उन सभी के ऊपर अगली हमारी कार्रवाई चल रही है। जो आप लोगों ने मादक पदार्थ पकड़ा है, जब्त किया है, वो कहाँ से आता था, उसका रैकेट कहाँ तक था, क्या ये अंतर्राज्यीय गिरोह भी था जो यहाँ पे सप्लाई करता था, किन किन राज्यों तक इनके तार पहुँचे हुए हैं? देखिए बाहर से आता था डेफिनेटली, कुछ अरेबिक इस पे लिखा हुआ है, कुछ यूएस का भी है इसके अंदर, तो ये यहाँ पे इंपोर्ट करके और उसको स्मगल करके यहाँ तक पहुँचता था ये और इसके बाद में यहाँ से आसपास के जो जिले हैं वहाँ पे भी लिंक एस्टेब्लिश हुआ है कि वहाँ पे भी ये जाता था। तो ये सारी चीज़ें अभी हमारे सामने हैं और जो इसके कंज्यूमर्स हैं जो कि इसको बुलाते थे, यहाँ पे कई हुक्का पार्लर्स हैं जिनके बारे में भी इंफॉर्मेशन हमको मिली है। तो ये जब लिंक हमारे पास में बहुत अच्छा है तो जो भी इसमें निष्पन्न हो रहे हैं उन सभी के ऊपर हम लोग कार्रवाई करने वाले हैं। सर, जैसे कि आपने कहा कि अरबिक में लिखा हुआ है, अमेरिकन लैंग्वेज सीखी हुई है, इम्पोर्ट किया जाता था, क्या ये इम्पोर्ट करने की इजाजत है कि ये गैर कानूनी तरीके से भारत पहुंचता था? देखिए ये जो अभी तक है जो हमको पता चला है क्योंकि वो अभी हमको निष्पन्न करना है, उसमें जो हमको नज़र आया उसके ऊपर जो लैंग्वेज है उसके आधार पे मैं आपको बता रहा हूँ, परंतु डेफिनेटली जो ये इलीगल था और इलीगल की अगर कोई चीज़ है तो वो स्मगल की गई है, गैर कानूनी तरीके से यहाँ तक यहाँ पे पहुँची है, तो ये बिल्कुल इसमें एस्टेब्लिश होता है। जैसे कि आपने बताया कि 26 के आसपास लोग पकड़े गए हैं, उनसे प्राथमिक पूछताछ में क्या पता लगा, किस रास्ते से आता था ये? ट्रेन से आता था, सड़क मार्ग से आता था, हवाई मार्ग से आता था, कैसे पहुंचता था नागपुर? जो अभी तक शुरुआती उसमें हमको मिला है बाय रोड यहाँ तक पहुँचता था और क्योंकि ये निष्पन्न होता है बाय एयर आने का कुछ इसमें स्कोप नहीं है, तो बाय रोड का ही हमें अभी तक जो इन्फॉर्मेशन मिली है, ये सारी चीज़ें हम लोग काम कर रहे हैं, परंतु अभी तक जो है प्राथमिक उसमें यही नज़र आया कि ये बाय रोड यहाँ पे पहुँचता है। इसमें मेन आरोपी कौन है सर? इसमें जो मेन आरोपी है उसको भी हमने उसके ऊपर केस दाखिल किया है और मेन आरोपी का हमने आपको इसमें दिया है क्योंकि निष्पन्न करना आपके सामने मुझे लगता है थोड़ा सा ये गलत होगा, परंतु हाँ उसके खिलाफ हमने केस दाखिल किया है और आगे कार्रवाई चल रही है। में देखिए तो हुक्का चलते बहुत ज़्यादा चलता है, इसको क्या है? देखिए मैंने जैसे बताया आपको, जहाँ भी हुक्का चलता है क्योंकि एक बार ये किया हमने कार्रवाई, फिर बंद हुआ, फिर दोबारा शुरू हुआ, तो ये कायम स्वरूपी कैसे बंद हो, इसकी सप्लाई कहाँ से बंद हो, ये सारी चीज़ें और मैं आपके माध्यम से सभी तक पहुँचना चाहते हैं हम लोग कि ये जो है इलीगल है, ये सब तक पहुँचना चाहिए और उसी डायरेक्शन में हम लोग काम कर रहे हैं। जो कंज्यूम करता है वो भी इसमें एक्यूज है और जो वहाँ पे बेच रहा है, जो सप्लाई कर रहे हैं वो भी इसमें एक्यूज है। सर, आपकी टेबल पे कुछ रिवॉल्वर नुमा कुछ चीजें रखी गई है, तो क्या ये धमकाने वगैरह के काम में आता था? लूटपाट के लिए भी इसका इस्तेमाल किया जाता था क्या इस दिशा में? ये जो है ये जो हमें जब हमने कार्रवाई की है, रेड की है, उसमें ये सब चीज़ें मिली है हमको और इसको भी हम लोग वेरीफाई कर रहे हैं क्योंकि अभी तो कोई इस तरह की कंप्लेंट नहीं आई है कि इसको देख के कभी कोई डराया गया हो किसी को या एक्सटॉर्ट की गई हो कोई चीज़, परंतु ये चीज़ें अगर रखी गई हैं बेशक ये नकली हों, परंतु इसका यूज़ डेफिनेटली किसी को डराने के लिए हो सकता है, ये मतलब हम इससे ये ऐसा निष्पन्न होता है। सर, एक पब्लिक अवेअरनेससाठी सर एक संदेश देऊया. मी सगळ्यांना आपल्या मार्फतीने सांगतो की कोणीही असे हुक्का पार्लर्समध्ये जाऊन जवळपास 1 ते 1.5 महिना याच्यात लागला आणि आम्ही आमचे ऑफिसचे स्टाफ, क्राईम ब्रांचचा स्टाफ आणि हे सगळे याच्यात मागे होते आणि याच्यात एक गोष्टी ची हे केल्यानंतर शहनिशा केल्यानंतर आपण काल रात्री हा वेळ चूज केला आणि त्या दरम्यान आपण जवळपास 16-17 जागा हे रेड टाकलेली आहे
आणि याचा मेन हेतू असा होता की वेळोवेळी शहरामध्ये हुक्का चालतो, ई सिगरेटची एंट्री होते आहे आणि बाकी असे जे प्रकार आहे, जे केमिकल्स आहे वेगवेगळे, हुक्का आहे, हे सगळ्यांची माहिती आम्ही काढली आणि कोण मेन माणूस आहे जो कसे बोलवता, मग हे इंटरनॅशनली कसे सप्लाय होतात आणि ह्या नागपूर शहरामध्ये कसे येतात, ही सगळी लिंक आम्हाला मिळाली आणि त्या अनुषंगाने काल आम्ही रेट टाकली. जसं मी सांगितलं की 16 लोकेशन्सवर हे सायमल्टेनियसली रेट टाकली. क्राईम ब्रांच आणि इतर शाखा ते सगळ्यांनी व्यवस्थितपणे त्याच्या स्टाफची हे केलं, पाठवलं आणि सगळ्यांना एकच वेळेस की तुम्ही आत्ता रेट करा असं याचे झालेलं आहे. जवळपास 45 लाखाच्या मुद्देमाल याच्या जप्त करण्यात आलेले आहे. 2 मोठे गोडाऊन जिथे फार मोठी संख्यामध्ये हा मटेरियल मिळालेला आहे. आतापर्यंत इतकी मोठी कारवाई कधी झालेली नाही आहे आणि याचा इम्पॅक्ट जे आहे आपली युवा मंडळी आहे किंवा इतर जे लोक आहे, ई सिगरेट्सचा जे वापर होतोय, पण त्यांना ही माहिती नाही आहे की हे जे केमिकल्स आहे त्याच्यामुळे किती अडचण होते, किती त्यांना मेडिकल त्रास होते. हे सगळे मुद्दे आपण पाहिले आणि त्याच्यात एन्झायटी, डिप्रेशनमध्ये जाणे किंवा लंग्सचा प्रॉब्लेम होणे, थ्रोट इन्फेक्शन होणे, हे सगळे याच्यात आम्ही पाहिला इंटरनेटवर. हे सगळं याचा एंड रिझल्ट असतो. हे कुठे जात होता, कसे लोक याला बोलवत होते, हे सगळे आता लिंक्स आम्हाला लागलेले आहे आणि याचे जे जे निगडीत आहे, जे जे याच्याशी लिंक्ड आहे लोक, त्या सगळ्यांवर आपण आता पोहोचणार आहे कारण त्याची लिंक्स आहेत आमच्याकडे, एस्टॅब्लिश आहे. कोण कसे बोलवत होते हेही आमच्याकडे माहिती मिळालेली आहे. किती पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग होता, साधारण किती तास ही सर्व मोहीम चालली? याचे जवळपास काल रात्री आम्ही जवळपास 150 आमच्या स्टाफ आणि 25 अधिकारी याच्यात आम्ही नेमले होते आणि हे सगळे जसं मी सांगितलं वेगवेगळे स्पॉट्सवर त्यांना आम्ही जे लेटर्स होते, SOP जी होती, हे सगळी दिली होती. सर, एक टेक्सास रोक नाम की श्रृंखला के तहत ये पूरी दुकानें, इनका ऑनर कौन है और इसमें और लोगों के भी शामिल होने की जानकारी हाँ, हे जे आहे एक ओनर आहे टेक्सासचे, त्याचे नाव आलेलं आहे आमच्या समोर आणि ते याच्यात डेफिनेटली ते दिसत आहे, ते याच्यात इन्वॉल्ड आहे, मुख्य सूत्रधार आहे आणि ते आपण आत्ता त्यांच्याही विरुद्ध कारवाई आमची चालू आहे. त्याला मेन आरोपी पण आपण केलेले आहे आणि या अनुषंगाने पुढची आमची इन्व्हेस्टिगेशन. किती लोकांना हे सप्लाय केला जात होतं, कशा पद्धतीनं मोडस होती यांची, शहरात एवढ्या पोलीस बंदोबस्त असताना किंवा कारवाई सुरू असताना लोक कशा पद्धतीने पोहोचत होतं वेगवेगळ्या ठिकाणी? जसं मी सांगितलं की याचे ते कसे कसे पोहोचत होत, आता मी त्याच्याबद्दल जात बोलत नाही कारण ते आता पुढची श्रृंखलामध्ये तोही आमची कारवाई चालू आहे. परंतु येस, फार मोठी संख्यामध्ये लोक त्याला बोलवत होते किंवा तिथे जाऊन कालही ज्यावेळेस आमची रेट चालू होती त्यावेळेसही काही युवा मंडळी तिथे येत होती, विचारत होती की कुठे मिळेल, कसे मिळेल. हे सगळं आहे. हे लिंक तोडण्यासाठी आपण जे 1-1.5 महिने याच्यात गेला, परंतु एक सक्सेसफुल जे आपण कारवाई केलेली आहे ते ॲप्रिशिएबल आहे आणि हाच आमचा हेतू होता की याची सप्लाई आणि जे वापरणारे त्याचे पर्यंत पोहोचणे आणि मेन जो मुख्य सूत्रधार आहे त्याचं, कारण थातूरमाथूर एखादी रेड केली व त्याच्या इतका इम्पॅक्ट होत नव्हता, म्हणून आपण याच्यात परफेक्ट एक कारवाई याच्यात केली. किती आरोपींना या प्रकरणात अटक झाली किंवा ताब्यात घेतली? याच्यात जे 26 आरोपी याच्यात ताब्यात आपण घेतलेले आहे आणि त्यांचे बाकी जे इन्व्हेस्टिगेशनमध्ये पेपर्स वगैरे होते तेही आपण सगळे घेतले ताब्यात. थँक्यू सर.